नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पारंपरिक अशी रेसिपी पाहणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मी आता या भाजीला पारंपरिक का म्हटलं तुम्हाला तर चांगलं कळलंच असेल। तर आता मेन मुद्दा म्हणजे ही भाजी बनवायची कधी, जेव्हा भाजीला बनवायला काहीच नसेल किंवा मस्त काहीतरी वेगळं ट्राय करायचे तेव्हा तुम्ही ही भाजी बनवू शकता। तर या भाजीचं मेन इन्ग्रेडियंट आहे हरभऱ्याचा भरडा। जेव्हा कधी जात्यावर हरभरे भरडले जातात ना, तर त्याचा जो कनोरा राहतो ना त्यापासून ही भाजी बनवतात। पण आता शिल्लक नव्हता त्याच्यामुळे मग तयार करायचं ठरवलं आणि मग घेतला पाटा वरवंटा आणि सुरुवात केली वाटायला। तर आता मिक्सरची सवय असलेल्या हातांना पाट्याची सवय कशी काय लागणार म्हणून म्हटलं बाबा थोडंसं आम्ही आलटून पालटून मस्तपैकी हरभरे वाटून घेतले। नाहीतर आता तुम्ही म्हणशाल मग मिक्सर नव्हता का बाई घरात, मिक्सरचं मध्ये पूर्ण हरभरे टाकले असे तर तो मिक्सरचे पाते राहिले असते का, पूर्ण मिक्सर उलटा पालटा नसता झाला का। मग म्हटलं थोडंसं आधी पाट्यावर आणि नंतर थोडंसं राहिलेलं मिक्सरवर बारीक करू, म्हणजे जसं टेक्स्चर पाहिजे तसं आलं पाहिजे। मग 1-2 मिनटं मिक्सरमध्ये फिरून घेतलं तर मस्तपैकी आपल्याला पाहिजे तसं मिळालं आहे। तर चला आता मेन रेसिपीला सुरू करू। काय करायचं, मस्तपैकी कनोरा काढून घ्यायचा ताटात, त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ ॲड करायचं, जास्त टाकायचं नाही, जस्ट 2 चमचे। मग काय केलं, मस्तपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं मिरची आणि लसूण मस्तपैकी पेस्ट बनवून घ्यायची आणि ती आपल्याला आता यामध्ये ॲड करायची आहे। तिखट तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार ॲड करू शकता। आता मिरच्या तिखट नव्हत्या म्हणून मी 4-5 घेतल्या, तिखट असत्या तर 1-2च घेतल्या असत्या। मग त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं तेल, चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं। तर तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल मी काय बनवते, तर मस्तपैकी कमेंट करून सांगा, म्हणजे आयडिया वगैरे आली असेल तर। मग काय केलं, मस्तपैकी थोडंसं पाणी ॲड केलं आणि आपण पीठ मळतो तसं छानपैकी मळून घेतलं। तर मग आता पुढे काय करायचं काय विचारता, मस्तपैकी चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि हाताला पण तेल लावून घ्यायचं, नाही तर होईल नंतर हाताची आगाग। मस्तपैकी तेल लावून घ्यायचं आणि थोडं पिठाचे असे गोल गोळे करून आपल्याला हे उकडून घ्यायचे, म्हणजे वाफवून घ्यायचे। 10-1 मिनटं व्यवस्थित वाफ होते म्हणजे शिजतं। तर चला आता हे मस्तपैकी शिजलेले आहे, छानपैकी कट करून घेऊ। आणि हो, हे असंच पण छान लागतं, असंच खाल्लं तर मग भाजीला काय राहणार नाही, म्हणून काही कोणाला सांगितलंच नाही, आज मी हे बनवले। तर चला मस्तपैकी भाजीला आमटीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी काय करायचंय, मस्तपैकी करायचंय कढई तेल गरम, मग जिरं मोहरीची फोडणी करून लसूण टेचलेला टाकायचा, कढीपत्ता ॲड करायचा आणि छानपैकी परतून घ्यायचं। तर मग घरात असतील नसतील तर सगळे मसाले घ्यायचे आणि ॲड करायचे। तर मी तर मस्तपैकी कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धना पावडर, हळद पावडर आणि गोडा मसाला, किचन किंग मसाला आणि मटन मसाला सगळं घेतलं आणि मिक्स करून घेतलं, छानपैकी तेलात परतून घ्यायचं। मग करायचं वाटणाचा मसाला ॲड। तर ह्यामध्ये वाटणात काय होतं, कांदा, खोबरं, थोडंसं टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडंसं आलं लसूण मस्तपैकी बारीक करून घेतलेलं होतं। त्यानंतर तेल सुटेपर्यंत मसाला छानपैकी परतून घ्यायचा आणि मग करायचं गरजेनुसार पाणी ॲड, म्हणजे आता घरात किती माणसं आहेत त्याच्यानुसार, नाही तर भाजीला कन्सिस्टन्सी कशी हवी त्याच्यानुसार पाणी ॲड करायचं। मग त्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ। आता लक्षात राहू द्या आपण मुटक्यांमध्ये पण मीठ ॲड केलेलं होतं। मस्तपैकी आमटीला उकळी आलेली आहे, मग त्याच्यात हे तोडलेले मुटके टाकून दिले आणि छानपैकी झाकण ठेवून 5-10 मिनटं दणकून उकळी काढून दिली तर आपली भाजी तयार आहे। तर तुम्ही भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता। तर मंडळी, पारंपरिक पद्धतीची आपली मुटक्याची भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।